मंत्रालयामध्ये प्रवेश करण्याकरता आता एक नवीन विशेष AI टेक्नॉलॉजीची प्रणाली जी आहे ती मंत्रालय प्रशासनाकडून विकसित करण्यात आलेली आहे आणि सर्वच कर्मचाऱ्यांचे फेस जे आहेत ते या संपूर्ण या प्रणालीमध्ये रीड केले जाणार आहेत आणि त्यानंतरच मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की या सगळ्या सिस्टममध्ये स्वतःचा फेस जो आहे तो रीडिंग करण्याच्या डेटाच्या संदर्भात एक तारीख जी आहे ती मंत्रालय प्रशासनाकडून देण्यात आलेली होती, परंतु अद्याप ती प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरती आतमध्ये जाण्याकरता मंत्रालयीन कर्मचारी असतील आणि अभ्यंगत असतील त्यांची संपूर्ण गर्दी जी आहे ती सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पोलीस प्रशासनाकडून ही संपूर्ण गर्दी जी आहे ती एका रांगेत आणण्याचा प्रयत्न, शिस्तीत आणण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही मंत्रालयीन कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ह्या सिस्टीम मध्ये तुम्ही स्वतःचं फेस रीडिंग केलेलं होतं का? नहीं सर, अभी नहीं। अजून आहे मॅडम, तुम्ही स्वतःचं फेस रीडिंग केलेलं होतं का? त्याच्यासाठी काही तारीख नाही आहे? नाही, त्यांनी अजून आम्हाला रोज बोलवत आहेत, पण त्यांचं काम चालू असल्यामुळे आम्हाला फार वेळ लागतोय। कधीपर्यंतचा वेळ दिलेला होता या संपूर्ण फेस रीडिंगसाठी? जानेवारी होतं काहीतरी एंडिंग, पण आता फेब्रुवारी आला। परंतु अद्यापही तुम्हाला तुमच्याकडे कार्ड असलं तरी तुम्हाला पासेस अनिवार्य केलेले आहेत? हो, होय होय। आपण पाहिलं की पासेस जे आहेत ते अनिवार्य केलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण यांच्याशी बोलणार आहोत। आपण पाहिलं की जे मंत्रालयामध्ये आतमध्ये प्रवेश करणारे जे शासकीय कर्मचारी आहेत, मंत्रालयीन कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त इतर जे प्रशासकीय कर्मचारी आहेत त्यांना देखील पासेस जे आहेत ते अनिवार्य केलेले आहेत। खरं तर मंत्रालयामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी जी उभी करण्यात आली आहे, AI यंत्रणेची जी फेस रीडिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये स्वतःचा डेटा जो आहे, चेहरा जो आहे तो त्यामध्ये डेटा म्हणून तुम्हाला समाविष्ट करावा लागतो, म्हणजे तिथं तुमचा डेटा द्यावा लागतो आणि त्याकरता एक विशिष्ट जी आहे ती वेळ दिलेली असते। परंतु त्या वेळेमध्ये हे काम पूर्ण न झाल्यामुळे हा संपूर्ण गोंधळ जो आहे तो मंत्रालयाच्या बाहेरच्या परिसरामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। मोठ्या कर्मचाऱ्यांच्या रांगा, अभ्यंगतांच्या रांगा ज्या आहेत त्या सध्या पाहायला मिळतात। पोलीस प्रशासनाकडून ही संपूर्ण गर्दी जी आहे ती या ठिकाणी आटोक्यात आणताना पोलीस प्रशासन आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।